हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल चंचल पोटकुळे. आणि आज आम्ही जाणार आहे वैतरणा डॅमला वन डे पिकनिकसाठी. मी इतकी एक्साइटेड होते कारण अचानक प्लॅन बनला आणि आम्ही लगेच निघालो. आमच्या घरच्यापासून ना 1 तासाचं अंतर आहे वैतरणा डॅम आणि खूप फेमस आहे, खूप लोक येतात. आणि तुम्ही बघणार तर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी इतकं पाणी होतं आणि रस्त्यामधून असा रस्ता होता, खूप छान व्ह्यूज होता. आणि त्यानंतर व्ह्यूज इतके सुंदर सुंदर होते. मी खूप छान व्हिडिओज काढलेत आणि काही व्हिडिओ तुम्हाला दाखवते पण आहे. या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच ही मजा येणार. आणि तुम्ही पण इकडे कधी आला असाल तर मला कमेंट करून सांगा. आम्ही स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं बरेच लोक येतात पिकनिकसाठी, जेवण बनवण्यासाठी, मजेसाठी. तर ऑलरेडी इथे दगड लावलेली आहे, तर आम्ही याचाच यूज करणार आहे. आल्या आल्या आम्ही लगेच लाकडं जमा करायला लागलो. मग इकडे समोरून छान वाटतंय ना इकडे. पाणी घ्यायला जागा आहे का? मग हे काय उतरते नाही, इथून आहे ना उतरायला. हे बघ ही राणी काय का बाई इकडं. हा तिकडून आहे, इकडे उतरू बितरू नको, खाली जाशील तू. आता पोहता पण येत नाही. दगड आहे का? हो का? इकडे. आणि तुमच्या समोर आहे तुमची युट्यूबर चंचल पोटकुळे. हिच्या आउटफिटला तुम्ही रेट करा. आज खूपच छान दिसते कारण आउटफिट खूप सुंदर आहे. तुम्ही रेट करून सांगा. आज आमचं इकडे ना मसाला भाताचा बेत आहे आणि सगळं सामान आम्ही घरून घेऊन आलेलो आहे. आणि जे सामान इथं नाही आणलेलं ते ऑलरेडी या परिसरात मिळतंय, तर ते आम्हाला इझी पडतंय. आणि अशा ठिकाणी ना खूप मजा येते अशा गोष्टी करण्यासाठी. आणि तुम्ही बघणार ना तर तुम्ही पण कधी कसं गेलं असाल फॅमिली सोबत, तर तुम्हाला पण माहिती आहे की इकडे गेल्यावर इतकी मजा असते. इकडे जे आपण बनवतो त्याची टेस्ट पण एकदम अप्रतिम असते, खूप छान टेस्ट जी घरात बनत नाही. घरच्या जेवणाला ती टेस्ट लवकर येत नाही. अशी टेस्ट आपण बाहेर कुठं गेलो आणि तिथे स्वयंपाक केला ना की तिथे येत असते. आणि हा समोरून व्ह्यू बघा. इथलंच पाणी आम्ही यूज केलेलं, खूप स्वच्छ सुंदर पाणी होतं. अशी काहीच घाण नव्हती यामध्ये, खूप स्वच्छ क्लीन पाणी होतं. आणि समोर हा व्ह्यू होता. पूर्ण हे धरण आहे, वैतरणा धरण याला म्हणतात, वैतरणा डॅम. आणि इथे ना खूप सारे लोक येतात. खूप हे एक टुरिस्ट प्लेस म्हणून आहे. आणि हे बघा, ही काम काय करत नव्हती, नुसते इकडून तिकडे शायनिंग मारत होती. आणि ही मी आहे. माझा आउटफिट कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. तर इथं चूल पेटवण्याचे पूर्ण प्रयत्न चालू आहे. यामिन आणि मम्मी पूर्णपणे प्रयत्न करत करत त्यांनी चूल पेटवलेली आहे. मम्मीला चूल पेटवता येते आणि थोड्याफार प्रमाणात त्यांना पण चूल पेटवता येते. आणि ही राणी नुसती 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 शायनिंग मारायचं काम करते, इकडून तिकडे नुसता व्हिडिओ कॅमेरा घेऊन. आणि मध्ये तर नुसती खात बसली होती. आता तुम्ही हा व्हिडिओ बघा, स्लोमो करून दाखवलेला आहे, स्लो मोशन मध्ये. खूप सुंदर व्ह्यू आहे, इतकं छान आणि शांत तिथे वाटत होतं. तुम्ही पण एन्जॉय करा. खरं तर या वर्षातली ही फॅमिली सोबत तिसरी किंवा चौथी ट्रिप असणार. आणि सगळ्यात पहिले तर आम्ही पेरूची वाडी गेलेलो, त्यानंतर आम्ही मालवणला गेलेलो, त्यानंतर मी कोल्हापूर खूप फिरले. आणि त्यानंतर मग आता ही ट्रिप आहे. आणि मध्यंतरी पण आम्ही मध्ये मध्ये इकडे तिकडे गेलेलो. तर मला असं वाटतंय या वर्षाची ही लास्ट पिकनिक असणार आहे या वर्षाची, कारण यानंतर थोडं येणं जाणं होतं नाही होत त्या पद्धतीने. तर अशाच पिकनिक नक्की करत जा, कारण आपल्या लाईफमध्ये ना आपण खूप बिझी असतो. फॅमिलीसाठी जो टाइम काढला पाहिजे तो नाही काढत. तर माझ्यासाठी हा टाइम खूप 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 एन्जॉयबल होता. आणि अशा गप्पा मारता मारता आमचा मसाले भात तयार झालेला आहे. आणि दिसतानाच इतका छान दिसतो, आम्हाला इतकी भूक लागलेली होती. आणि लगेच आम्ही जेवायला बसलो. तर तुम्ही बघू शकता आमचं जेवायचं नियोजन कशा पद्धतीने आहे. चला बसा. बस याच्यावर राणी चल बस कुठेतरी. प्लेट इकडे घे.
ते वरती झालं लागली तेवढं मोठं चमच्याने खाणार काय धुवून घे हलवायला लवकर जाणं. खूप मस्त झालं टेस्टी. ये तो खाई रे खाई रे. पहिले बिया काढायचं आणि त्या साईडला टाकून दे. आजच्या दिवसाची मजाच तर खूपच आलेली आणि मी जास्त काही व्हिडिओ किंवा जास्त शूट नाही करू शकले. जेवढं काही केलं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ, कसा वाटला आमचा ब्लॉग आणि कसं वाटलं तिथलं जे व्ह्यू आहे, जे पॉईंट आहे ते तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज जो आम्ही दिवस घालवला, जो काही वेळ घालवलेला आहे तो खूप 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 लक्षात ठेवण्यासारखा आहे, मेमोरेबल आहे. फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं हे खूप कौतुकाची आणि खूप मोलाची गोष्ट आहे. आणि याचसोबत आज आम्ही सनसेट बघतोय. तसा सनसेट डेली आमच्या घरून पण दिसतो, पण हा जो आहे निसर्गातला सनसेट आहे तर हा बघून पण मन खुश झाले, एकदम मजा वाटते. घरी जाताना पण इतकी थंडी वाजायला लागली होती कारण थंडीचा माहोल आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. बाय बाय.